आपल्याकडे मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा आहे. काही काही जे जेनेटिक आजार आहेत किंवा जेनेटिक दोष आहेत ते ह्या जोडप्याच्या मुलांमध्ये किंवा अपत्यांमध्ये हे इतर पॉप्युलेशनपेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये आढळतात. नमस्कार, मी डॉक्टर सचिन वहाडणे, बालरोगतज्ञ, अहिल्यानगर. आपण एका महत्त्वाच्या विषयावर थोडंसं बोलूया. बऱ्याचदा काही समाजांमध्ये आपल्याकडे मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा आहे आणि काही समाजांमध्ये कझिन मॅरेजेस बऱ्याच प्रमाणामध्ये कॉमन आहेत किंवा बऱ्याच प्रमाणात केले जातात. तर ह्याच्याबद्दल थोडंसं सायन्स किंवा जेनेटिक्समध्ये काय सांगितलं गेलंय किंवा काय त्याचे धोके आहेत ते थोडंसं आपण जाणून घेऊया. आता ही जी अशी कपल्स असतात किंवा जोडपी असतात की ज्यांचं लग्न जवळच्या नात्यामध्ये झालेलं आहे, फर्स्ट कझिन किंवा सेकंड कझिन अशा नात्यामध्ये झालेलं आहे, तर यांच्यामध्ये काय असतं की काही दोष असलेले जीन्स दोन्ही नवरा आणि बायको दोघांच्याही क्रोमोझोम्समध्ये असण्याची शक्यता खूप जास्त असते इतर जनरल पॉप्युलेशनपेक्षा. त्याच्यामुळे काय होतं की काही काही जे जेनेटिक आजार आहेत किंवा जेनेटिक दोष आहेत ते ह्या जोडप्याच्या मुलांमध्ये किंवा अपत्यांमध्ये हे इतर पॉप्युलेशनपेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये आढळतात. आणि काही काही आजार जे आहेत जे ऑटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स संक्रमित केले जातात किंवा मातापित्यांकडून मुलांमध्ये ते जेनेटिक आजार पसरतात. तर हे जे आजार आहेत हे अशा जे कझिन मॅरेजेस केलेले किंवा नात्यामधले जवळच्या नात्यामध्ये लग्न केलेली जी जोडपी आहेत त्यांच्या अपत्यांमध्ये त्यांची संख्या किंवा त्यांचं असण्याचं प्रमाण हे इतर पॉप्युलेशनपेक्षा जवळजवळ दुपटीने जास्त असतं. त्याच्यामुळे फर्स्ट कझिन किंवा सेकंड कझिन मध्ये लग्न करणं टाळलं गेलं पाहिजे किंवा ती प्रथा आता ऍक्च्युअली बंद व्हायला पाहिजे. धन्यवाद.